मित्रांनो, आज दिनांक 3 जुलै, आज मी पंढरपुरात आहे. तर पंढरपूरचं दृश्य आज काहीसं असं आहे, बघून घ्या. चंद्रभागेचा नदी तीर आज कसा दिसतोय ते बघा. नदीचं पाणी खूप प्रकारे, म्हणजे नदीचं पाणी थोडंसं वाढलंय. बऱ्या प्रकारे गजबज आहे तिकडे. आज 3 तारीख आहे. आषाढी कार्तिकी वारी 6 तारखेला आहे. आणि तरी इथे एवढी गर्दी दिसते. 6 तारखेला तर इथे पाय ठेवायला पण जागा नसणार आहे. बऱ्यापैकी इकडे पुरुषांना महिलांना शौचालयाची व्यवस्था पण केली आहे. कपडे चेंज करण्यासाठी पण रूम आहे तिकडे. रामकृष्ण हरी. चंद्रभागेमध्ये स्नान करून एकदम मन प्रसन्न झालं, आनंदित झालं. आणि कधी न आलेला असा सुवर्णयोग आज आलेला आहे. मी असं आयुष्यात बी सोचलं नव्हतं, की विचार केला नव्हता की मला इथे दर्शन होईल म्हणून. तब्बल 13 तास आम्ही बारीमध्ये उभं राहून दर्शन घेतलं माऊलींचं. आणि आज मी खरंच खूप 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 आनंदित झाले. मला विचारही नाही करता येत की मला काय होतं आणि काही नाही. असा स्वर्गीय सोहळा मी हा पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पाहिला. माऊलींची खूप इच्छा, माझी मनातली खूप पूर्ण इच्छा पूर्ण झाली. मागच्या वर्षी मी बसमध्ये बसून वापस आले, पण यावर्षी माऊलीने मला योग दिला आणि मला बोलता येत नाही, इतका आनंद झालेला आहे. जय गजानन माऊली, जय हरी विठ्ठला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. तुम्हाला दरवर्षी वारीचा योग व्हावा ही आमची शुभेच्छा. धन्यवाद माऊली. धन्यवाद. चंद्रभागेच्या तीरावर आहे. आपले वारकरी बंधू आत्ताच आंघोळ करून बाहेर आहेत. त्यांना विचारूया आपण आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाची पद्धत कशी असते. पहिले आंघोळ करून घ्यायची चंद्रभागेमध्ये आणि परत आपले पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, पुंडलिकाच्या बाबाचं दर्शन घ्यायचं. परत मग गोपाळपुरात जायचं, गोपाळपुरातून नंबर लावायचा. बारीला नंबर लागतो, म्हणजे जवळजवळ म्हणजे 6-7 घंटे लागतात. 6-7 घंटे लागतं त्या गोष्टी दर्शन घ्यायला. ते डायरेक्ट भगवंताच्या दारामध्ये दर्शन भेटतं. म्हणून सनी आपण आज या चंद्रभागेमध्ये आनंद लुटतोय. किती वर्ष झाली वारी करताय. मी या वारी करायला मला कमीत कमीत म्हणजे आज 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. कसे आलात वारी इथपर्यंत, कसे आलात. मी आता या वारीला म्हणजे इथपर्यंत दौंड पर्यंत गाडीने आलो. गाडी दौंड पासून पायदळ आलो. मित्रांनो, इकडे पांडुरंगाच्या चरणी जाण्याची, मंदिरात जाण्याची दर्शन रांग आहे. मी तुम्हाला दाखवतो. पुढून जाऊया आपण. पुढून किती लांबपर्यंत दर्शन रांग आहे. कुठून आलात माऊली. आम्ही बीड जिल्हा. किती वेळ झाला लाईनीत उभा आहेत. आम्ही सकाळी बघा मी समजतो 2-2:30 वाजता लागला होता. पहाटे 2:30ला. म्हणजे अजून इथपर्यंतच आहात. इथपर्यंत आला होता. काय वाटतं अजून पुढचं किती तास लागतील. आता किती 2 तास लागेल ना 3 तास लागेल, पण आमचं दर्शन होणार आहे म्हणून आम्हाला खात्री आहे. त्या दर्शनासाठी आलात बस. टाइम लागू दे किती लागेल. किती लागले ते काही हे नाही. ऐका ना, आमचं दर्शन होणार आहे आम्हाला ही एक खात्री आहे. आम्ही बारीला लागला की बस आमचं दर्शन झालं म्हणून समजायचं.
चालतं. आता आहेत आता किती आता थोडं आहे. थोडं 7 राहिलं. मजलीला मी सांगतो पहिल्या ह्याच्यातून आहे. बरोबर आहे. हा. खूप लांबून आलात तुम्ही. गोपाळपुऱ्याहून आलो आम्ही. गोपाळपूर पर्यंत आहे. गोपाळपुऱ्याहून शिनी जे लागलात आम्ही 2:30-3 वाजता त्याच्यावर अजून चालूच आहे आमचं बंदच होऊ नये. आम्ही बंदच करणार नव्हतो. अजून दर्शन व्हायचं व्हायचं बाकी अजून दर्शन. नाही होणारच आहे की आता. होणार की होणार. आता दर्शन नदी ठाम मतानं होणार आहे ना ते. हा? चला रामकृष्ण हरी. जय हरी. अर्धी लोक लाईन बघून पळून जात असतील. मला वाटतं इकडून पुढे जायला मला भेटेल नाही भेटेल. सगळे आपले पोलीस प्रशासन आहे इकडे उपलब्ध. मधु गुरनोले आणि पांडुरंग राठोड. आजूबाजूच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपले वारकरी दिंड्या घेऊन येतात. पूर्ण या मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालून पूर्ण परत पुन्हा ते बाहेर जातात. मित्रांनो, मी आता नामदेव पायरीजवळ बसलो आहे. आपल्या विठ्ठलाच्या मंदिरासमोरच बसलो आहे. खूप छान वाटलं. या वारीला आलो मी. आपल्या सर्व वारकऱ्यांना भेटलो. खूप वारकऱ्यांची मुलाखत घेतली. खूप अन्नछत्र म्हणजे जे जे चांगलं काम करतात त्यांची मुलाखत घेतली. खूप छान वाटलं. सगळ्यांनी मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण दिला. आणि जे काही बघितलं नव्हतं आतापर्यंत ते त्या गोष्टी काही बघितल्या मी आता. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत बघितलात व्हिडिओ. थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा.